मिस्टर लंकेश्वर, तुम्हारा साबुन स्लो है क्या? का रे? अरे का रे, तू काय चहा बनवतोय का दम बिर्याणी बनवतोय रे? हा कवा धरणं थांबलो आम्ही, लवकर बनव. ए तुम्हाला काय अकला येते का की तुला का लाली वहिनी गायब झाल्या त्या मला त्याचं टेन्शन आले. इथं गोपाळनं आव्हान केलं, पेपरात एवढी मोठी बातमी दिली तरी पण त्यांचा काही पत्ता नाही. नाहीतर काय, ह्या झुंजरने चॅलेंज ऍक्सेप्ट करून बी काय उपयोग नाही झाला. अय त्या चॅलेंजचं नाव नको काढू. आपण एवढ्या जोरात वाजवली आहे ना, मला नाही वाटत आता परत तो तिकडे जाईल म्हणून. ए हाडाचा पत्रकार आहे मी. हा आरतीच हाड मोडली असती तुझी. ए किती पण मार खाल्ला तरी मी माझा घेतलेला वासा सोडत नसतो. असं त्या मनीषाला, त्या माधुरीला, आर्याला आणि आता लाली वहिनीला जर नाही शोधून दाखवलं ना तर नाव नाही लावणार. मी तर म्हणतोय नकोच लावू. अरे गोपाळ, गोपाळ, अरे काय पत्ता लागला का नाही वहिनींचा लागा? नाहीला का सगळीकडे हुडकलं काय पत्ताच लागा नाही. मला असं वाटतं सगळ्यांनी मिळून आता जोर लावला पाहिजे असून. होय झुंजर एक माझं काम करतो का? इकडे की. मॅन टू मॅन टॉक पर्सनल. बरोबर. मला एक सांग, तुझी कुठं लॉजवर किंवा हॉटेलवर ओळख आहे? म्हणजे गोपाळ मला माहिती आता लाली वहिनी काही दिवस झालं गायब आहेत, म्हणून मग तू काय लॉज आणि हॉटेलची चौकशी करणार वय? अरे तसं नाही झुंजर, कसं बोलतोय का तू? कसं कसं? अरे लालीचे गायब आहेत ना, तर हॉटेलवर लॉजवर नाव बदलून राहिले असलं तर? अरे पण लाली वहिनी नाव बदलून कशाला राहतील? झुंजार मी असं ऐकलंय. खरं तर मला बोलताना सुद्धा लाज वाटते, कस तरी होते, पण लालीजींचं कुठेतरी बाहेर लपड होतं. काय काय झालं? काय झालं? काय नाही थांबा. काय नाही बघ, केवढा ओरडतोय रे. अरे पण कसं शक्य आहे? अरे तसं नाही, म्हणजे त्यांचा जो प्रियकर आहे, बॉयफ्रेंड आहे, तो जर का त्यांना फोस लावून इथनं पळून घेऊन गेला असेल तर, नाव बदलून राहत असली तर, म्हणून म्हणतोय. माझा तर विश्वासच बसत नाही राव गोपाळ. पण हाय आता काय गरमागरमच्या तुला कशी रे, म्हणजे अकलीचा भागच दिला नाही देवान तुला. हा एक पत्रकार आणि टेलर जर बोलत असतील तर एका चहावाल्याने तोंड मध्ये घालू नये एवढा कॉमन सेन्स नाही तुला? प्रत्येक वेळेस एखादा चहावाला मोठाच होईल असं असतं का काय? नाही घेत तू. चादी परत ये पेला मग सांगतो तुला. तू काय काळजीच करू नको. अरे मी पत्रकार म्हणून कशाला आहे, असा शोध घेतो ना लाली वहिनींना शोधूनच काढतो. ताकदच लावतो डायरेक्ट. लावा ताकद. झाला का तू? खरंच लय उपकार झाला बघ माझ्यावर. असं उपकाराचं बोल नको राव. मित्र आहे तू माझा. तू माझ्यावर सोड फक्त आता. बघ मी कशी कमाल करतो ते. बघ येतो मी. लकी हॅलो साहेब, तुम्ही ज्याचा शोध घेताय तो विहिरीजवळ आहे, नाहीतर पाण्याच्या टाकीजवळ मिळेल. हॅलो. साहेब, तुम्हाला आलेल्या फोनानुसार गावातल्या आपण सगळ्या विहिरी बघितल्या, सगळ्या पाण्याच्या टाक्या बघितल्या. ही शेवटची विहीर आहे. सगळीकडे झडती घ्या, बारीक सारीक गोष्टी गोळा करा, काही सुटलं नाही पाहिजे नजरेत. हो चल. राऊत. साहेब काय नाही इकडं. काय नाही सापडत इथे.
साहेब सगळीकडे बघितलं काहीच सापडलं नाही इकडं. साहेब कोणीतरी आपली चेष्टा तर नाही ना केली? महागात पडेल त्याला. साहेब निघायचं का? सुधाकर, साहेब ही तर लालीची चेन आहे. काय बया घरामध्ये एवढी माणसं पण ताकाच तूर नाही लागू दिला पोरीनं. हा इथं आपल्या नाकाखाली सगळं घडत होतं पण आपल्याला काही सुधीक पत्त्या नाही. वय हो वाटलं होतं का ही पोरगी अशी लफडं बिफडं करणाऱ्यातली असेल म्हणून. दोन बायकावले देशमुख आहात का घरात? आम्हा धामा बूट काढतो. असू दे असू दे. हाय का आता आले परत. आपल्या घराला काही सोनं लागलंय का? हा आणि किती चौकशा केल्यानंतर यांचं समाधान होणार आहे काय माहिती बाई. या जन्मात या माणसाचं समाधान होणार नाही. करू देत काय चौकशी करायची कर. आम्ही समाधानासाठी येत नाही दोन बायकावले देशमुख. चौकशी करायला येतो. कर्तव्य आहे आमचं ते. अरे वा, दरवेळी फक्त आमच्याच घरात चौकशी करण्याचं कर्तव्य आहे का तुमचं? तुम्हाला ती पत्र दिलेत ना, ती कुणी लिहिलेत ते हुडका ना तुम्ही आधी. ते हुडकायचं सोडून सतत आमच्यात उठसूट घरी यायचं, आमची चौकशी करायची. आता कसली चौकशी करायची? तुम्ही एक काम का करत नाही साहेब? तुमचं जे काय पोलीस स्टेशन आहे ना, ती इथंच आमच्याच घरात उघडा आता. अप्पा गरज पडल्यास तेही करेन.